आचार्यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून तशाच प्रकारे आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये या भव्य दिव्य सिंहासनावर आरूढ होऊन आम्हा तुम्हा सर्वांना आशीर्वाद प्रदान करीत असलेले श्रीमद द्रंबापुरी, श्रीमद उज्जैन, श्रीमद काशी मोठे जगद्गुरु तथा श्रीमद काशी नूतन जगद्गुरु या चारही जगद्गुरु महास्वामीजींच्या भव्य पागवत चरणामध्ये अनंत अनंत शिरसाष्टांग वंदन समर्पित करून तशाच प्रकारे ज्यांचा हा या ठिकाणी सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे असे श्री शटस्थल ब्रह्मी शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन तथा या मंचावर उपस्थित असलेले सर्व हरगुरु महाराजांच्या चरणी अनंत नतमस्तक होऊन या भव्य दिव्य सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व माता, बंधू, भगिनी आणखीन लहान मुले आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सदैव विराजमान असणाऱ्या त्या परशिव चैतन्यास नमो नमः. शिवसांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर. आवाज काही येत नाही बघा, कसं जोरात आवाज पाहिजे. लाखो लोक या ठिकाणी जमलेले आहात. आपण ज्यांनी जोरात या ठिकाणी जयघोष करणार आहात ना, त्यांच्या सर्वांसाठी आमरस महाराजांनी या ठिकाणी बनवलेला आहे. त्यामुळे सर्वजण जोरात जयघोष करायचा आहे. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की. तर शटस्थल ब्रह्मी शिवयोगी शिवाचार्य महाराजांच्या आरोप्य पट्टाभिषेक महोत्सवाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणखीन हे संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना ह्या कार्यक्रमामध्ये एक काहीतरी वाहताना मला दिसत आहे. तुम्हाला दिसत आहे का हो काय वाहत आहे ते? पहा, ह्या कार्यक्रमामध्ये मला काय वाहताना दिसत आहे म्हणजे भारतामध्ये वाहणारे अनेक नदी आहेत, परंतु त्या अनेक नदीमध्ये दोन अत्यंत पवित्र नदी आहेत. ते आपल्या सर्वांना माहिती आहे. काशीमध्ये वाहते आहे त्या नदीचं नाव काय? गंगा. काशीमध्ये वाहणारी त्या नदीचं नाव गंगा. आणखीन श्रीशैलमध्ये वाहणारी त्या नदीचं नाव पाताळ गंगा. काशीमध्ये वाहणारी ती गंगा, श्रीशैलमध्ये वाहणारी ती पाताळ गंगा आजच्या या अणदूर गावामध्ये वाहिलेली भक्तीची गंगा आहे म्हणून सांगायला खूप आनंद होत आहे. आणखीन जेव्हा आपण भक्ती करतो निश्चिंत आपल्याला मुक्ती या ठिकाणी भेटतो. म्हणून या सुंदर अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगी जगद्गुरु महास्वामीजींनी या ठिकाणी मार्ग हा मुक्तीचा हा ग्रंथ या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहेत. मार्ग हा मुक्तीचा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ जगद्गुरु रेणुकाचार्यांनी आदी सर्व जे जगद्गुरु आहेत ह्या 5 सूत्रांचं अगस्त्यादी महर्षींना या ठिकाणी विवेचन करून त्यांना उपदेश केलेला आहे. ह्या ग्रंथामध्ये सर्व या ठिकाणी आजच्या या सतयुगापासून या कलियुगापर्यंत जगद्गुरूंनी केलेल्या सर्व कार्यांचा या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रमाणे जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेला असून मार्ग हा मुक्तीचा हा केवळ एक ग्रंथ नव्हे तर आम्हा तुम्हा सर्वांना या ठिकाणी खरोखरच आपल्या जीवनामध्ये जो आपण या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकाररूपी ज्या जाळ्यामध्ये अडकून आहोत त्या अज्ञानामधून या मायाच्या जाळ्यांमधून त्या मोक्षाकडे नेणारा एकमेव जर ग्रंथ असेल तर तो मार्ग हा मुक्तीचा ग्रंथ या ठिकाणी आहे म्हणून सांगायला आनंद होत आहे. असा हा मार्ग हा मुक्तीचा ग्रंथ या ठिकाणी महास्वामीजींच्या आशीर्वादाने आम्हा तुम्हा सर्वांना या ठिकाणी प्राप्त होणार आहे. एवढंच सांगून महाराजांच्या चरणी संपन्न होते. चारही जगद्गुरु महास्वामीजींच्या पवित्र हस्ते मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाचं प्रकाशन संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये ऑपरेटर या माईकचा आवाज थोडासा व्यवस्थित करा. कॉर्डलेस माईकचा आवाज. मार्ग हा मुक्तीचा
मानवी जीवनाच्या जगण्याची कला आमंत्रित करतो धर्मराज काढादी यांनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं. सर्वांना विशेष सूचना आहे, वेळेची मर्यादा राखता आपण सर्वांनी अल्प शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. क्षेत्रामध्ये होऊन गेलेले समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो. ग्रामदैवत सोलापूरचं ग्रामदैवत योग चक्रवर्ती श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो. या भागाने नेतृत्व केलेले आणि विकासाची गंगा ज्यांनी आपल्या आयुष्यभर केले ते आदरणीय सिद्धरामप्पा आलुरे यांच्या स्मृतीला सर्वप्रथम मनपूर्वक अभिवादन करतो. आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या भव्य सानिध्यात लोकांचे होतोय ते परमपूज्य श्री श्री 1008 जगद्गुरु वीर सेवा केली प्रसन्न रेणुकावीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्री रंभापुरी पीठ, त्याचप्रमाणे श्री श्री 1008 जगद्गुरु सद्धर्म सिंहासनाधीश्वर हे झाल्यावर चाकोत्याचं नाव का विश्वनाथ ना? आमदार होता ना डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य दर्शन नका दर्शन नका कॅमेरे सुरू आहेत ना. श्री 1008 जगद्गुरु वठारीपती परमपूज्य ಶರಣ ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಶಿವ ವೇದಿಕೆ ಯಾರ್ಯಾರು ಮಹಾಸ್ವಾಮಿಯರ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೋಬೇಕು. ಹೆಸರು ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ ಒಬ್ಬರೊಬ್ಬರು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕೊಡೋಣ ಮುಗಿದು ಬಿಡ್ತು ಎಲ್ಲ ಬೇಡ. या भागातील आणि बाहेरून आलेले सर्व शिवाचार्य महास्वामीजी यांच्या खरं तर महास्वामीजी शिवाचार्य करायचं होतं यांना. आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी नियोजित केला. या समितीचे अध्यक्ष आमचे आदरणीय काशीला येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये मोठी कथा आहे. 2000 चव्हाण साहेब या ठिकाणी मुद्दाहून उपस्थित असलेले बसायला या भागाचे खासदार सन्माननीय गोविंदराजे निंबाळकर साहेब, त्याचप्रमाणे या भागातील या लोकप्रिय आमदार कार्यक्रमाला सन्माननीय श्री राणा जगजित सिंग साहेब, माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार विश्वनाथजी चाकोते, व्यासपीठावरची सर्व उपस्थित मान्यवर मंडळी उपस्थित राहिल्या तर आपल्याशी काही हितगुज करता येईल याच्याकडे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आता हा कार्यक्रम या निमित्तानं श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजींच्या दोन सुवर्ण क्षणाचा आपण या ठिकाणी जल्लोष करणार आहोत. यामध्ये त्यांनी 25 वर्ष या ठिकाणचं केटाने कधी केलं आणि सांगतो की आता जे काही शिक्षण आहे, संस्कार आहे, जे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पद्धतीने काम केलं, त्याची आज ही उपस्थिती म्हणजे एक साक्ष मी या निमित्तानं त्यांच्या 50 वर्षाची वयोमर्यादा त्यांनी पूर्ण केली आहे. त्यांचं अभिष्ट चिंतन करताना त्यांनी 50 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्याग केला, समाजाची सेवा केली आणि खऱ्या अर्थानं या भागामध्ये शिक्षण, धर्म आणि विचारांची समाजापर्यंत तळागाळातल्या समाजासाठी जी सेवा केली त्याला मनपूर्वक अभिवादन करतो. मी जास्त बोलत नाही. या ठिकाणी सर्व जगद्गुरूंचं मार्गदर्शन लावणार आहे, व्यासपीठ जिल्ह्याचे या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. मी या निमित्तानं त्यांचं हे कार्य पूर्ण होत या ठिकाणच्या संस्कृतीला विचारांची मार्गदर्शन करत राहावं अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. त्यांना या निमित्तानं अभिष्ट चिंतन करताना
त्यांना दीर्घायू लाभो, त्यांच्या खात्यातून असंच मोठं कार्य होत राहो, त्याचप्रमाणे आयु आरोग्य लाभावं अशा पद्धतीची प्रार्थना ग्रामदैवत सिद्धरामेश्वर चरणी करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी धर्मराज काळादींच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त झालं. यानंतर गेल्या 7 दिवसापासून ज्यांची कथा आपण श्रवण केली असे हरिहरानंद भारती यांना या ठिकाणी महास्वामीजींच्या वतीनं संस्थांच्या वतीनं या ठिकाणी आशीर्वाद दिला जातोय, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी बोलवत आहे विश्वनाथजी चाकोते. आपण येऊन आपलं या कार्यक्रमाच्या संदर्भानं 2 मिनटं मनोगत व्यक्त करावं. मी सर्वांना आवाहन करतो, वेळेची मर्यादा आहे, महास्वामीजींचं आशीर्वचन सगळ्यांना ऐकायचं आहे. बरीच मंडळी मधून उठत आहे, मला वाटतं की कदाचित ते महिना झाला जेवलेच नाही. एक दिवस जेवायला थोडं लेट झालं तर काही हरकत नाही, खाली बसून घ्या. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. नीलकंठेश्वर संस्थान संस्थेच्या वतीनं या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं पंचाचार्यांच्या सानिध्यात घटपालखीचा या ठिकाणी कार्यक्रम मस्त अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भव्य आणि दिव्य पद्धतीनं वैभवपूर्ण पद्धतीने साजरा झालेला आहे. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले परमपूज्य माता गोविंद नंतर परमपूज्य काशी आणि काशीचे या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राणा रणजित सिंगजी, या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेले आमचे रामभाऊ अभिनयजी, त्याचप्रमाणे आमचे भीष्माचार्य असलेले राजकारणातले आणि अनेक वर्षापासून या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणारे माजी मंत्री आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब, आदरणीय खासदार साहेब आणि उपस्थित पंचायतचे आमचे ज्येष्ठ आणि सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळादी साहेब, मुंबईहून खास आलेले शिक्षकांचे बिराजदार साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व शुभाचार्यांच्या चरणी वंदन करतो. आणि आपण सर्व भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहून सकाळपासून या ठिकाणी मुलीपासून किंवा इतर कार्यक्रम असतो अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा करायला आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि 2च शब्दात मी माझे विचार संपवतो. अखिल भारतीय वीरशैव महासभेचा निर्यात महासभेचा अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्राचं काम करत असताना ऑल इंडिया वीरशैव महासभेचे अध्यक्ष ईश्वरजी खंडे साहेबांनी निरोप द्यायला सांगितलेला आहे. आता जनगणनेचं काम मोठ्या प्रमाणाने चालू आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी जनगणनेमध्ये गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे धर्माच्या ठिकाणी वीरशैव येणारे गरजेचं आहे. धर्माच्या ठिकाणी आपण वीरशैव मला माहित आहे ते त्या पद्धतीने घ्यावं असं मी या ठिकाणी निवेदन करतो. आणि सिद्धरामेश्वराची प्रार्थना करतो की असा एक दिव्य आणि भव्य कार्यक्रम कोल्हापुरात देखील करण्याची इच्छा आमची आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी अनिल साहेब आपल्याला सगळ्यांना घेऊन तिथे यायचं आणि पंचायतच्या दिव्य सानिध्यामध्ये आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे. निश्चितपणे आपण तिथे देखील येऊन सिद्धरामेश्वराच्या त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यावा. आणि जास्ती वेळ न घेता आपल्याला वेगळं विचार ऐकायचा जास्ती वेळ पण ऐकायचा. त्यामुळे आपल्याला या राहता अखिल भारतीय वीरशैव महासभेचं आव्हान आहे ते आपल्याला माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चाकोतेची. यानंतर या ठिकाणी या धाराशिव जिल्ह्यातील आमदार श्री राणा जगजित सिंह पाटील आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. या ठिकाणी आपल्या उमरगा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी
हे सुद्धा या ठिकाणी महास्वामीजींचा आशीर्वाद घेत आहेत. हर 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 ओम नमः पार्वती पते तुम्ही तुम्ही वरती जाऊन बसा, एक एक स्वामीजींना पाठवता. अंधूचे किती भगिनी आहेत? अंधूचे किती भगिनी आहेत? बऱ्यापैकी अंधूर. तुळजापूर तालुका सोलापूर, आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. आपल्या आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून इथे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे परमपूज्य असलेले सर्व जगद्गुरू महास्वामीजी यांचं देखील मनापासून स्वागत करतो. सर्व शुभाचार्य महास्वामीजी त्यांचं देखील मनापासून